विशेष विमानाने काश्मीरमध्ये महाराष्ट्राचे गेलेले पर्यटक जे आहेत ते पुन्हा मुंबईत एकदा परतलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अख्खं कुटुंब या ठिकाणी आलेलं आहे आणि आमदार मुर्जी पटेल जे आहेत या संपूर्ण कुटुंबाला धीर देण्याकरता या मुंबई विमानतळावरती आलेले आहेत। आपण महिलांशी बोलणार आहोत पहिल्यांदा। खरं तर काय थरारक अनुभव होता? तुम्ही ज्यावेळेस पहलगाममध्ये हल्ला झाला त्यावेळेस तुम्ही कुठे होता? आम्ही आमच्या हॉटेलवर होतो, पण ज्यावेळेस आम्हाला कळलं त्यावेळेस आमची हालत खूप खराब झाली होती, का की काश्मीर बंद हे महत्त्वाचं सांगितलं होतं त्यांनी की बाहेर निघायचं नाही वगैरे। त्यामुळे आम्हाला थोडंसं टेन्शनदायक होतं की आम्ही आता पुण्याला कसे जाणार, नाही का। मग त्यावेळेस आम्ही काय केलं की कोणाच्या हिशोबाने म्हणजे काय व्यवस्था होईल आमची पुण्याला जायची ही थोडीशी माहिती काढली। मग आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांची उपकार आहे की त्यांच्या एजंटने आम्हाला माहिती मिळाली, त्यांच्या एजंटने आम्हाला म्हणजे माहिती कळली की बाबा यांना कॉन्टॅक्ट केल्यामुळे आम्हाला काहीतरी होईल। तर साहेबांनी आमची खरंच सांगते इतकं चांगलं हे केलं ना, म्हणजे की एअरपोर्टला आले, स्वतः भेटले, आम्हाला बोलले, आमच्याशी फोटो काढले आणि सगळं व्यवस्थित करून आज आम्ही मुंबईमध्ये शाबूत आहोत पुण्यामध्ये। खरं तर धर्म पाहून लोकांना मारलं गेलं असं म्हटलं जातं, हे तथ्य आहे का त्याच्यामध्ये? कारण की पहलगाममध्ये ज्यावेळेस आतंकवाद्यांचा हल्ला झाला त्यांनी धर्म विचारून मारलं गेलं म्हणून। हो, ही आहे सगळी ही बातमी। आता आम्ही त्या स्पॉटवर नव्हतो, परंतु आम्ही वाचलंय, ऐकलंय की त्यांना विचारत होते तुम्ही हिंदू आहात की कोण आहात, आणि त्यांनी जातीच्या लोकांना पाहूनच त्यांना ठार केलेलं आहे। आणि काही लोकांना कलमा म्हणायला, हे सगळे ऐकीव आहे। आम्ही काय समक्ष तिथं नव्हतो, कोणाला कलमा ज्याला पडा येतो त्यांना वाचवलेलं, त्यांनी त्यांना मारलेलं नाही। अशा पद्धतीची ही बातमी आम्हाला मिळालेली आहे। तर आमदार मुर्जी पटेल देखील या ठिकाणी आहेत। मुर्जी पटेल जी सर्वच पर्यटक जे महाराष्ट्रातले पर्यटक आहेत मुंबईमध्ये आले, स्वतः तुमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काश्मीरला गेलेले आहेत या सगळ्या पर्यटकांच्या समस्या ऐकून घेण्याकरता। आणि खरं तर धर्म बघून मारला गेला असं देखील त्या लोकांचं म्हणणं आहे ज्या ठिकाणी हल्ला झाला तिथच्या पर्यटकांना। मग आमचे नेते महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब 2 दिवसापासून ठाण मांडून श्रीनगरला बसले आहेत आणि महाराष्ट्राचे जवळजवळ 500च्या वर पर्यटक हा आतापर्यंत शिवसेना आमच्या नेत्याच्या संपर्कात आलेले आहेत। आमची पूर्ण एक टीम तिकडे काम करते, 2 टीम इथे काम करतायत। तिथून विमान आले की आमच्याकडे लिस्ट येते आणि आम्ही इथून घरपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी आम्ही सगळ्यांची आहे। आतापर्यंत 4 विमान इथे लँड झालेले आहेत, रात्री 2 विमान येणार आहेत। उद्या दुपारीपर्यंत महाराष्ट्राचे प्रत्येक पर्यटक हा महाराष्ट्र परत येतील आणि त्याच्यानंतरच शिंदे साहेब येणार आहेत। खरं तर सर्वच कुटुंब या ठिकाणी सुखरूप पोहोचलेलं आहे काश्मीरमधनं। ज्यावेळेस पहलगाममध्ये हल्ला झाला त्यावेळेस हे कुटुंब जे आहे ते हॉटेलमध्ये होतं। पुण्यातले हे संपूर्ण कुटुंब आहे आणि वेगवेगळ्या ट्रॅव्हल्स ग्रुपमधनं हे सगळं कुटुंब जे आहे ते पर्यटनाला गेलेलं होतं। आणि आपण पाहू शकतो की ही बस जी आहे ती बस या ठिकाणी पर्यटकांनी भरलेली आहे आणि आता पुण्यासाठी ही संपूर्ण बस जी आहे ती निघालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। असंख्य असे पर्यटक जे आहेत ते काश्मीरवरून मुंबईमध्ये आता परतलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। काही पर्यटक या ठिकाणी देखील आहेत। आपण या सगळ्या पर्यटकांशी देखील बातचीत करणार आहोत। तुम्ही कधी काश्मीरला गेलेला होतात आणि कोणत्या टुरिस्ट ग्रुपमधनं गेलेला होतात आणि काय थरारक अनुभव होता तुमचं? काका नमस्ते। आम्ही 17 तारखेच्या सकाळच्या फ्लाईटने गेलो, फ्लाईट डिले होतं त्यामुळे जरा उशिराच, पण आम्ही 17, 18, 19, 20 4 दिवस पहलगामलाच होतो। ज्या ठिकाणी ह्या गोष्टी झाल्या तिथे पण आम्ही 20 तारखेलाच जाऊन आलो। सो रोडवरती फुल सिक्युरिटी आहे। म्हणजे पहलगामला पाहिलं एकंदर तर रस्त्यावरती म्हणजे इंडियन आर्मी असू दे, CRPF असू दे, जम्मू काश्मीर पोलीस असू दे, त्याच्यानंतर तिकडचे सिव्हिलियन्स होते, सगळं आहे। परंतु ऍक्च्युली ABC म्हणजे आरू व्हॅली आहे, बेताब व्हॅली आहे किंवा चंदन व्हॅली आहे, या ठिकाणी जर दिवसातून हजारो पर्यटक जात आहेत तर तिथे पण सिक्युरिटी असणं खूप गरजेचं आहे। हे घटना घडली तेव्हा एकंदर सांगायला मला हे होईल की आपण जेव्हा मिनी स्वित्झर्लंडला खाली असतो तिथे गाडी खाली पार्क होते, परंतु जेव्हा वरती जायचंय तर 2.5 ते 3 किलोमीटर आपल्याला पोनीनेच जावं लागतं, म्हणजे घोड्यानेच जावं लागतं। आपल्याकडे काही म्हणजे विषयच नाहीये आणि घोड्याने जाताना आपल्याकडे घोडेवाल्यांवरतीच विश्वास ठेवायचा आहे, बाकी आपल्या आणि ते पण सगळे तसे बघितले तर मुस्लिम असतात, म्हणजे आपल्याला आंधळा विश्वास ठेवून त्यांच्यावर जातात। त्यांच्यातलाच कोण मिक्स झालेला आहे काय आहे ते माहित नाही।
आणि त्याच्यानंतर आजूबाजूला जंगल, वरती 1, 2 आणि 3 स्टेज आहेत. त्या 3 स्टेजला या घटना घडलेल्या आहेत. त्याच्यामुळे मदतीसाठी पण कोण नाही, अशा बऱ्याच गोष्टी आहे. आणि वातावरण एकंदर बघितलं तर 22 तारखेला जेव्हा झालं त्याच्यानंतर 3-4च्या नंतरचं वातावरण श्रीनगरला आम्ही आलो, खूपच एकदम डेंजर होतं. त्यांनी 23 तारखेला ब्लॅक डे तिकडे ठेवला, पण लाल चौकमध्ये आज गेलो, काल गेलो, तेव्हा पण तिकडे फक्त हिंदू मुस्लिम भाई करत होते. परंतु मी जेव्हा हाऊस बोटला काल राहिली ना, तर हाऊस बोटवाल्याला मी विचारलं की क्या लगता है, तो बोलते ये सब इधर के लोगों ने किया. तो इधर के लोग मतलब कोण, म्हणजे त्यांचा जो कल आहे की मतलब उन्होंने किया होगा ना, जो हमारे सर पार रहते पाकिस्तानी लोग हैं उन्होंने, नहीं वो नहीं कर सकते. म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये आपल्याबद्दलचं थोडंसं हे आहे. पण त्या लोकांनी काश्मीरी सिव्हिलर्सने आपल्याला मदत केली की आप टेन्शन मत लो, ट्रान्सपोर्टेशन फ्री ठेवलेलं, काही हॉटेल्सवाल्यांनी हॉटेल्स पण जे लंच डिनर्स अँड ऑल दिस फ्री ठेवलं. परंतु त्याच्या पलीकडे जाऊन विचार केला तर हे जी घडलेलं आहे याच्यामध्ये स्थानिक लोकांचा हात नक्कीच असणार. कारण हे पेहलगावला जेव्हा झालं त्या आतमध्ये जे गाव आहेत जिथे फक्त आणि फक्त व्हेकल जातच नाही, तिथे फक्त घोडाच जातो किंवा चालतच जातो, इकडच्या लोकांचं कदाचित इन्व्हॉल्युशन असू शकतं. परंतु जी घटना झाली ती अत्यंत खराब झाली. सुरक्षा व्यवस्था नव्हती का? कारण की ज्या ठिकाणी ही घटना झाली त्या ठिकाणी जवळपास 2000 टुरिस्ट एकत्रित होते असं म्हटलं जातं आजूबाजूच्या परिसरामध्ये, परंतु कोणती सुरक्षा व्यवस्था कारण नसल्यामुळे ही संपूर्ण दुर्दैवी घटना घडली. सुरक्षा व्यवस्था असती तरी सुद्धा त्यांच्या हातामध्ये ज्या बंदुकी होत्या, त्यांच्या हातामध्ये गन्स होता, त्याला आपण फेस नाही करू शकलो असतो. त्या लोकांनी हिंदू आणि मुस्लिम यांनी वेगवेगळं व्हा, त्याच्यानंतर त्यांनी हे वाचा. आपल्याला सर्व, आम्ही गायत्री मंत्रवाले, आम्ही गणपती स्तोत्रवाले आहोत आणि आम्हाला प्राऊड फील झाला पाहिजे. बऱ्याच महिलांना बघितलं ते टिकल्या काढून टाकून दिल्या. म्हणजे अशी वेळ आलेली की आम्ही या हिंदुस्थानात राहतो, आम्ही गर्वाने सांगतो आम्ही हिंदू आहे आणि मग आम्ही काश्मीर आमचा पार्ट ऑफ भाग आहे. तिथे आमचे काश्मीरी लोक आहेत, हे टुरिस्टवरती जगतायत. त्यांचं जे काही उदरनिर्वाह चाललाय हा टुरिस्टवरती चाललाय. तर टुरिस्टची जबाबदारी ही जशी आमच्या मिलिटरीची आहे ते लोक 100% देत आहेत. म्हणजे एकंदर बघितल्यावर ती मिलिटरी खूप चांगलं काम करते. परंतु त्या म्हणजे काश्मीरी लोक आहेत त्या लोकांनी पण थोडासा याच्यातून धडा घेतला पाहिजे की जर आमचं तुमच्यावरती चालतं आहे तर तुम्ही पण त्या लोकांना सपोर्ट करणं बंद केलं पाहिजे. खरं तर स्थानिक लोकांचा या सगळ्या हल्ल्यामध्ये हात होता असं देखील काही पर्यटकांचं म्हणणं आहे. शिवसेनेचे कुणाल सरमळकर असतील, त्यानंतर इतर नेते मंडळी जे आहेत ते या ठिकाणी आहेत. संजय मोरे या ठिकाणी आपल्या बरोबर आहेत. शिवसेनेचे सचिव आहेत संजय मोरे, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. संजय मोरेजी, विशेष विमानाने हे सर्व पर्यटक मुंबईत दाखल झालेत. तुमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः श्रीनगरमध्ये तळ ठोकून आहेत. आतापर्यंत किती प्रवासी जे आहेत, पर्यटक प्रवासी मुंबईत परतलेले आहेत, काही माहिती तुमच्याकडे आहे का? जी माहिती की आता काल म्हणजे मध्यरात्री एक फ्लाईट आलं त्यामध्ये, आणि नंतर आता हे इथलं जे आता अक्सा म्हणून जे पुण्याचे लोक आलेत ते जवळ 41 लोक, आणि एअर इंडिया आणि इंडिगो फ्लाईटनी जी जवळजवळ 250 लोक आलेली आहेत. अजूनही काही लोक आहेत. कारण काय झालेलं आहे की ज्या प्रकार घडल्यानंतर जो तो आपल्याला कुठेतरी लपून ठेवणं किंवा काहीचा प्रयत्न करू, आणि तिथे तर लोकांना काहीच म्हणजे सुचतच नव्हतं. याचा नेमकं म्हणजे आणि विश्वास कोणाला ठेवायचा हा सर्वात महत्त्वाचा. कारण एकंदरीत त्यांच्याकडनं ऐकलं तर ते म्हणतात त्यांचा तोच विषय होता की आम्हाला नेमकं कळतच नव्हतं की आम्ही काय करावं. आणि त्या परिस्थितीत कुठेतरी एक आधार म्हणून साहेब तिथे गेल्यानंतर त्यांना भेटला आणि त्यांच्याच जे काय त्यांनी जे काय व्यक्त केलं त्यातून कळलं की ही गरज होती, ती काळाची गरज होती की साहेब तिथे जाणं. आणि साहेबांनी ते म्हणजे शेवटी काय की बाळासाहेबांची जी शिकवण आहे, बाळासाहेबांचे जे विचार आहेत ते जे आहेत ते त्यांनी त्या पद्धतीने त्या विचारांच्या अनुषंगाने ते तिथे गेले. कारण जेव्हा कोणी नुसता म्हणजे अन्याय झाला तिथे हे करणं, परंतु जो कोण अडचणीत येतो त्याला मदत करणं. आणि ह्याच्यापूर्वी तुम्हाला माहिती आहे की कोल्हापुराचा विषय असो, तुमचं ते ह्याचं मधला आपला चिपळूणचा हे असो प्रकार असो, किंवा बदलापूरला जी ट्रेनचा विषय होता, त्या ठिकाणी पोहोचणं हे कसं असलं, पोहोचणं हा सर्वात, कारण तिथे असलेल्या लोकांना धीर मिळतो.
आणि साहेबांनी केलं आणि त्याच्यानंतर इथे आल्यानंतर इथलं नियोजन जे होतं ते आम्हाला आमच्या जबाबदारी दिली होती. आमचे सगळे कालही आमचे मुर्जी काका असतील किंवा आमचे कुडाळकर हे आमदार होते, पण आपले सर्व आमचे विभाग पदाधिकारी सर्व होते आणि आजही त्या सगळ्यांची व्यवस्था करण्यासाठी सगळ्यांनी. परंतु संजय मोरेजी, या ठिकाणी तुम्ही तर पोहोचलात, तुमच्यावरती जबाबदारी दिली, परंतु ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आरोप केले जातात की सध्या राज्यामध्ये क्रेडिट वॉर सुरू आहे म्हणून शिवसेना शिंदे गटाकडनं क्रेडिट घ्यायचं, सगळं या कामाचं श्रेय घेण्याचं काम सुरू आहे सध्या ते म्हणतात. कसं आहे माहिती, कोण काय बोलेल तो त्याचा अधिकार आहे. आता म्हणतात ना, व्यक्ती स्वातंत्र्य आणखीन काय काय सगळ्या गोष्टी. तर ठीक आहे, ते त्यांचं मत त्यांनी मांडलंय, परंतु ज्यांना अनुभव आला ते मगाशी आपण ते टिपलंय सगळं त्यांचं. तुम्ही स्वतः त्यांचं म्हणजे हे पाहिलेलं आहे, त्यांचं म्हणजे त्यांनी जे काय व्यक्त केले ते तुम्ही पाहिलेलं आहे. तोच खरा अनुभव, तेच समाधान आहे. कोण काय बोलेल त्याला आम्हाला फिकिरच नाहीये. आम्हाला जे बाळासाहेबांनी शिकवलंय ते करणार आम्ही, आणि कोणी काय बोललं तरी आम्हाला काही वाटणार नाही. आमचं जे काय प्रवास आहे तो पुढे कायम राहणार आहे. आणि शिंदे साहेब आमचं नेतृत्व करतायत आणि एक प्रामाणिक कार्यकर्ता, मी तर म्हणतो, ते नेते आहेतच, पण एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणते काम करतात. त्याच्यामुळे आम्हा कार्यकर्त्यांना पण एक म्हणजे म्हणतात ते ऊर्जा येते आणि आम्ही सगळे त्या पद्धतीनेच काम करणार आहोत. जवळपास 250 काश्मीरमधले महाराष्ट्रातले पर्यटक जे आहेत ते मुंबईमध्ये परतलेले आहेत अशी माहिती संजय मोरेंनी दिली. शिवसेना सचिव आहेत, शिवसेनेचे नेते मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. संजय मोरे, त्याचसोबत कुणाल सरमळकर असतील, स्वतः मुर्जी पटेल असतील आमदार, ते या ठिकाणी आलेले आहेत. आणि आपण पाहू शकतो की अजून देखील काही पर्यटक या ठिकाणी आहेत. त्या पर्यटकांची पुण्याला त्यांना नेण्याची व्यवस्था जी आहे ती शिवसेनेकडनं या ठिकाणी केलेली आहेत आणि बसेसद्वारे त्यांना पुण्यामध्ये नेण्यात येणार असल्याचं पाहायला मिळतंय. शिवसेनेने आम्हाला मदत केली अशी प्रतिक्रिया जी आहे यावेळेस अनेक पर्यटकांनी दिलेली आहेत. आणि आपला थरारक अनुभव जो आहे काश्मीर पहलगाम मधला, त्या ठिकाणचा थरारक अनुभव जो आहे तो महाराष्ट्रातल्या पर्यटकांनी आपल्यासोबत या संदर्भातला अधिकचा देखील संवाद साधलेला आपल्याला पाहायला मिळतोय. व्हिज्युअलिस्ट रोशन गायकवाडसह अक्षय मंगणे, टीव्ही 9 मराठी, मुंबई.